सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, नुकताच तुमच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। आता तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 तर या 5 वर्षांचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांना याच्या अगोदर पीक विम्याचे पैसे कमी मिळालेले होते, त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पूर्ण पैसे जमा केले जात आहेत। परंतु राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना अजून मागच्या 5 वर्षांचा पीक विमा जमा झालेला नव्हता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागचा 5 वर्षांचा पीक विमा जमा केला जात आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर आता तुम्हाला दिलासा मिळत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचं बटन दाबून आता पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। तुम्हाला यापुढे पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत आणि राज्यातील पात्र शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे, याचीच माहिती आता तुम्हाला डिटेल्स मध्ये देत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असला आणि तुमच्या पिकांचे नुकसान 2021, 2022, 23, 24 आणि 25 या मागच्या कोणत्याही वर्षामध्ये झालेले असेल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या 23 हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9 हप्ता 2000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। तर या पीक विम्याचे पैसे हेक्टरी 28,000 रुपयाप्रमाणे जमा केले जात आहेत। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना, आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, नमो शेतकरी योजनेच्या 9 हप्त्याचे 2000 रुपये सोडले जात आहेत, तर ते प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात। कारण सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यासाठी निधीला मंजुरी दिलेली होती। हा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता बँकांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे 9000 रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आता वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे नमोच्या 9 हप्त्याची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपून जात आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना, सोयाबीन पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे, कापूस पिकासाठी, तूर पिकासाठी, मूग पिकासाठी, हरभरा पिकासाठी, ज्वारी पिकासाठी, बाजरी पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे, याचीच माहिती आता तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, तुमचा कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। एकंदरीत
विचार करायला गेला तर मागच्या 2025 सालामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। त्यावेळेस भरपूर शेतकरी बांधवांनी पिकांचे पंचनामे केलेले होते। आता ते शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत। बघा, नुकताच आता धोंड्याचा महिना संपून गेलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती आजपासून शेतकरी बांधवांना हे पैसे सोडले जात आहेत। बघा, आपल्या राज्यामध्ये मान्सून पाऊस उशिरा दाखल झालेला होता, त्यामुळे याच्या अगोदर तुम्हाला हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, परंतु शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला मान्सूनची पेरणी करायची आहे। या पार्श्वभूमीवरती पीक विम्याचे पैसे आणि नमोच्या नव्या हप्त्याचे पैसे सोडले जात आहे, कारण मागच्या 2 दिवसांपूर्वी निधीला मंजुरी दिलेली होती। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी दिलेली होते। निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। आता हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। शेतकरी बांधवांचे नमोच्या नव्या हप्त्याची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे आणि नमोच्या नव्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर तुमचे नमोच्या नव्या हप्त्याची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून नमोच्या नव्या हप्त्याचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहेत। त्यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले जात आहे, तर ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक आता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुमचे नमोच्या नव्या हप्त्याचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जाईल। बघा, सर्वात अगोदर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकरी बांधवांना पेरणीसाठी मदत केलेली आहे। म्हणजे सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साहेब यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा केलेला आहे। आता राज्य सरकार शेतकरी बांधवांना पेरणीसाठी या ठिकाणी सहाय्य करत आहे, म्हणजेच आर्थिक सहाय्य करत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा कितीही वर्षाचा पीक विमा असू द्या, म्हणजेच 2021 सालाचा पीक विमा असू द्या, 2022 सालामधला पीक विमा असू द्या, 2023 सालामधला पीक विमा असू द्या, 2024 किंवा 25 सालामधला पीक विमा असू द्या, तर हा मागचा सर्व पीक विमा आता तुम्हाला सोडला जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासत नाही। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। तर एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची पीक विम्याचे पैशांची प्रतीक्षा आता संपून जात आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। तर बघा शेतकरी बांधवांना, मागच्या वेळेस तुम्हाला पीक विम्याचा पैसा सोडलेला आहे, तर तो कमी पीक विम्याचा पैसा सोडलेला होता, तर तो पैसा ज्या बँकेमध्ये तुमच्या जमा झालेला असेल त्याच बँकेमध्ये आता या ठिकाणी मागचा सर्व पीक विमा जमा केला जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, नमोच्या नव्या हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते प्रमुख जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, कारण शेतकरी बांधवांना या पैशांची गरज प्रचंड होते। कारण आता मान्सूनचे दिवस सुरू आहेत। या मान्सूनच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना खते खरेदी करायचे असतात, बियाणे खरेदी करायचे असतात, परंतु शेतकरी बांधवांकडे सध्याच्या स्थितीला या मान्सूनच्या दिवसांमध्ये पैसे नसतात, कारण भरपूर शेतकरी बांधव आपल्या मुलांना शाळेसाठी फी भरत असतात, भरपूर शेतकरी बांधव वह्या पुस्तके घेतात, गणवेश घेतात, त्यामुळे त्यांच्या खिशावरती मोठा ताण येत असतो। तर अशा खिशावरती ताण शेतकरी बांधवांच्या येऊ नये या दृष्टिकोनातून सरकार आता त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना देत आहे। म्हणजेच नमोच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये पीक विम्याचे पैसे आता सोडत आहे। अखेर शेतकरी बांधवांचे आता भरपूर दिवस
दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे सविस्तर पद्धतीने बँकांच्या आधी पाहून घेऊयात। परंतु कोणकोणते शेतकरी बांधव पीक विम्यासाठी नमोच्या नव्या हप्त्यासाठी पात्र आहेत हे तुम्हाला आता सांगत आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्यापासून पीक विम्याच्या पैशापासून आता वगळण्यात येत आहे। आणि ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आता वाचून दाखवत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचा प्रचंड नुकसान झालेलं होता। तर ते नुकसान झालेले जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु आपल्या राज्यातील असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी नुकसान झालेलं होतं, तर त्या जिल्ह्यांची यादी आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान प्रचंड झालेलं होतं ते आपण पाहणार आहोत। ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं नुकसान कमी झालेलं होतं हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे जे शेतकरी बांधव गरजू आहेत, खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, ज्या ज्या शेतकरी बांधवांचा या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे, तर अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे। आणि शेतकरी बांधवांचे नमोच्या नव्या हप्त्याची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या नव्या हप्त्याचे आणि पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगतो। बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, शेतकरी बांधवांनो, तुमची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेली असायला पाहिजे। जर तुमच्या शेतीचा ऑनलाईन सातबारा निघत असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नुकसान झालेलं असेल आणि जर तुम्ही त्या ठिकाणी पंचनामा केलेला असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे। आणि शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांचे नमोच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या नव्या हप्त्याचे आणि पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधवांना तुम्ही वाट पाहिली होती, परंतु अखेर आता तुम्हाला दिलासा दिला जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने नमोच्या नव्या हप्त्याचे पीक विम्याचे पैसे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तालुक्यांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे नमोच्या नव्या हप्त्याची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जाईल। आता बघा शेतकरी बांधवांना, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। बघा, पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे। तुम्ही शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड काढलेले असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असेल, तर अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे। आणि अशा शेतकरी बांधवांची नमोच्या नव्या हप्त्याचे आणि पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। तर आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका सांगत आहोत। तर बघा, सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक, यासोबत वरच्या साईडची कॅनरा बँक असेल तर अशा बँकेमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। आता तुम्हाला जिल्हे सांगतो। तर बघा, परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं, तर परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे नमोच्या नव्या हप्त्याचे पैसे आता सोडले जात आहेत। यानंतर परभणी जिल्ह्यानंतर बीड जिल्हा, तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडले जात आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। ज्या शेतकरी बांधवांचे जिल्हे या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर त्यांना सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे नमोच्या नव्या हप्त्याचे पैसे आता सोडले जात आहे। शेतकरी बांधवांना आता जुलै महिना लवकरच सुरू होणार आहे। जुलै महिन्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना आता पेरणी करायची आहे, याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता सोडले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, जर तुम्ही नमोच्या
नमोच्या नव्या हप्त्याची पीक विम्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवून जाणार आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून ठेवा. फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून ठेवायचं आहे, जेणेकरून सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले की तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे, नमोच्या नव्या हप्त्याचे पैसे जमवतील आणि तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.